शेजारी राज्य कर्नाटक राज्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातून कमीत कमी आज सध्या तिथं 2 लाख मजूर पोहोचलेलं आणि कारखानदारांना गडबड करून आमचे दीपोळीपूर्वीच लेबर भरलं आहे आणि तिथल्या ऊस बागायतदारांनी संप पुकारला आहे. त्याच्यामुळं गेल्या 10 तारखेपासून लेबर उचललं आहे. 10 तारखेपासून जे लेबर गेले ते पूर्ण लेबर बसून आहे आणि फळावर त्यांना आज म्हणजे एक तर 2 रुपये 4 रुपये मिळायचे ते बंद आहे आणि त्यांना अडवणूक त्यांची अशी व्हायला लागली की लेबर कारखानदार ते आणि वाहतूकदार बी आपलेच आहेत म्हणजे वाहतूकदार करणारे. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपला जो वाहतूकदार आहे जिल्ह्यातला म्हणजे कमीत कमी कर्नाटक राज्यामध्ये आपले 8 ते 10 हजार वाहन आहेत. हे लोक बिथरून गेलेत सध्या म्हणजे लेबरला बसून सांभाळणं अवघड झालं आहे आणि कारखानदारांवरून जे आमच्याकडं जे त्यांचा आम्ही ॲडव्हान्स घेतलेला असतो तर आम्हाला तर सुट्टीच नाही. पण तिथं थांबल्यामुळं लेबर कुणाचे थांबायलेत कुणाचे पळून चाललेत आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आत्महत्या करायची पाळी आली काही जणांनी केल्या. आज अशा कंडिशनमध्ये आम्ही की तिथलं जे लेबर आहे सध्या तिथं थांबलेलं. कर्नाटक राज्यात जे जाणारे रस्ते त्या ऊस बागायतदारांनी रस्त्यावर लेबर अडविले. सध्या माझ्याकडे तुमच्या तिथल्या व्हिडिओ घेतले. रस्त्यावर बसून स्वयंपाक करायले एकतर पाऊस वरून चालू वाटाला झोपड्या केल्यात आणि तिथं ते स्वयंपाक करायले. तर त्या संदर्भात आम्हाला याच्यासाठी सांगावं की आम्हाला गेल्या पाठीमागाच्या संपात आमच्या ऊसतोड कामगाराच्या कर्नाटक राज्यानं आम्हाला जे भाव वाढ केला होता मराठी शासनानं आणि साखर संघानं तो देण्यासाठी आम्हाला 1 वर्ष लागलं. म्हणजे आजपर्यंत 50% ती रक्कम आम्हाला दिली नव्हती. तरी पाठीमागच्या कर्नाटक टायमाला आम्ही ती रक्कम काढून घेतली आणि जर अशाच पद्धतीनं चालू राहिलं तर एवढी वाईट वेळ आली आज लेबरवर आणि वाहतूक कॉन्ट्रॅक्टरवर. उद्याच्याला आम्ही ही अशी पद्धत जर झाली उद्या आम्ही त्यांना एक अल्टिमेटम असं दिलं आहे की मी 4 कारखान्यावर दिलं आहे. आपल्या सीमा भागात महाराष्ट्रातले कारखाने बंद आहेत आणि कर्नाटकमधले बंद आहेत. जर हे 7 तारखेपर्यंत त्यांचं नाही मिटलं बसपाळी तर आम्ही नाही दिली तर आम्ही पूर्ण लेबर कर्नाटकमधलं म्हणजे संपावर आम्ही स्वतःहून संपावर तिथे जाणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते संपावर जाण्याचं झालं पण एवढी जर परेशानी झाली तर पुढच्या वर्षी करार करताना आम्ही कर्नाटकातल्या एकाही कारखानदाराला महाराष्ट्रामध्ये करार करू देणार नाही. या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद ठेवू. 10 ते 12 कारखान्यावर काल पत्र नेऊन दिले कर्नाटकमध्ये. त्याच्यामध्ये शमेरवाडी जेम बेलप्रो आमचं सतीश शुगर खालची बालाजी हे ते कारखाना दिलं आहे. आता तिथं काय झालं काही कारखान्यांनी भाव त्यांचा ठरवला आणि त्यांनी ते कारखाने सुरू केले 2-4 कारखाने. तिथं जे लेबर आमची हिंमत लागणार नाही वाहन भरून चाललं तर तिथले शेतकरी ते आडवीत टायर फोडलेत 1-2 छकडे जाळले छोटे ट्रॅक्टर. त्याच्यामुळं ते लेबर बी म्हणजे तोडून देण्याच्या मानसिकतेत नाहीत सध्या. आता तुमची काय मागणी असणार आहे? कर्नाटकाकडे त्यांच्या त्या तिथला जो साखर संघ आहे तिथला जो पालकमंत्री आमच्या कारखान्याचा जे चेअरमन म्हणजे पालकमंत्री बेळगाव जिल्ह्याचा मी त्यांना काल पत्र दिलं आहे म्हणजे निवेदनच दिलं आहे. आम्हाला 5 तारखेपर्यंत जर हे नाही झालं तर आम्हाला पूर्ण बसपाळी द्यायची आणि वाहन मालकाला बी त्या संदर्भात बसपाळी द्यायची. हे न झाल्यास तुमचा काय इशारा? हे न झाल्यास आम्ही चालूमध्ये पूर्ण कारखाने लेबरला सांगून आमचे जे लेबर कंट्रोलमध्ये आहे तेवढा लेबरला सांगून आम्ही ते बंद ठेवणार आहोत. आणि महाराष्ट्र शासनाला बी म्हणजे आता काय झालं सीमा भागात सर्वात मोठे 4-5 कारखाने महाराष्ट्रातून ऊस जाणारे आणि महाराष्ट्रातून लेबर तर इथलंच आहे पण ऊस जाणारे ते बी कारखाने बंद आहेत ना. तर त्याबद्दल आम्ही एके दिवशी 7 तारखेपर्यंत नाही झालं तर 7-8 तारखेला संघटनेची व्यापक मोठी बैठक घेणार आहोत म्हणजे वाहतूकदार मुकादम यांची आणि आपल्या कलेक्टरला बी निवेदन देणार आहोत कलेक्टरला देणार आहोत आणि मुख्यमंत्रीची बी भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन देणार आहेत त्या संदर्भात.